नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय पाहिलेले, इक्वेशन पाहिलेले. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज इक्वल टू जी इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. हे इक्वेशन आपण त्या ठिकाणी अगोदरच्या तासामध्ये पाहिलेले. याच्यामध्ये जी काय आहे तर जी ला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतात, ज्याची व्हॅल्यू SI सिस्टम मध्ये त्या ठिकाणी 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि बघा याची SI व्हॅल्यू झाल्याच्या नंतर आपण CGS व्हॅल्यू सुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे. त्याचे युनिट आपण कॅल्क्युलेट कसं करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आज आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत की जर याच्या मास मध्ये किंवा डिस्टन्स मध्ये जर आपण बदल केला तर फोर्स मध्ये एक्झॅक्ट नेमका काय बदल होईल. तर इथे त्या ठिकाणी लक्षात घ्या की हा फोर्स आहे आणि या ठिकाणी m1 m2 हे मासेस आहेत. मग तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, व्हॉट हॅपन इफ वी इन्क्रीज द मास ऑफ एनी वन बॉडी 2 टाइम्स और 3 टाइम्स और 4 टाइम्स और 5 टाइम्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे न्यूमरेटरला आहे का डिनॉमिनेटरला आहे, अंशस्थानी आहे का छेदस्थानी, हे पाहणं गरजेचं आहे. जर अंशस्थानी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायचा, फोर्स त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. इफ वी इन्क्रीज द मास ऑफ एनी वन ऑब्जेक्ट 2 times, then force also increases 2 times or it becomes double. जर 3 times आपण एखाद्या बॉडीचं मास इन्क्रीज केलं तर फोर्स also increases by 3 times. If we increase the mass of any one body by 4 times, तर या ठिकाणी मास इन्क्रीज झाल्यावर फोर्स सुद्धा 4 times ने इन्क्रीज होईल. कारण मास हे फोर्सचे कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण इथे क्वेश्चन असा जर तुम्हाला विचारला, व्हॉट हॅपन इफ वी डबल द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. जर दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स आपण त्या ठिकाणी डबल केलं तर नेमकं काय होईल. दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स जर डबल केलं तर त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी डबल आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा, 2 2 जा 4 होईल, म्हणजे त्या ठिकाणी फोर्स 1/4 होईल. इथं 3 जर घेतलं तर 3 स्क्वेअर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल, किंवा 4 घेतलं तर त्याचा स्क्वेअर त्या ठिकाणी घ्यावा लागेल. इथे हे कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात आले असतील. आता पुढचा भाग आहे त्या ठिकाणी की जेव्हा ह्या दोन बॉडीज आहेत, या दोन बॉडीज काही सर्टन डिस्टन्स d ने त्या ठिकाणी एकमेकांपासून सेपरेट केलेले आहेत. परंतु हे डिस्टन्स त्या ठिकाणी एक्झॅक्ट काउंट कशापासून करतात, कशापासून मोजतात, हेही तुम्हाला कळणं गरजेचं आहे. की त्या बॉडीज नेमक्या कशा आहेत, त्या स्पेरिकल आहेत का इरेग्युलरली शेप्ड आहेत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. जर त्या ठिकाणी बॉडीज ह्या स्पेरिकल असतील तर अशा वेळेला हे जे डी डिस्टन्स आहे त्यांच्या सेंटर पासून त्या ठिकाणी काउंट केलं जातं, त्यांच्या सेंटर पासून मोजलं जातं. मात्र त्या ठिकाणी रेग्युलरली शेप्ड बॉडी असतील अशा प्रकारच्या कशाही, तर अशा वेळेला मात्र जे डिस्टन्स आहे या दोन बॉडी मधलं ते त्यांच्या सेंटर ऑफ मास पासून मोजलं जातं. मग इथे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की व्हॉट इज द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे नेमकं त्या ठिकाणी काय आहे. द पॉइंट इट मे बी प्रेझेंट इनसाइड द बॉडी और आउटसाइड द बॉडी where whole mass of the body is supposed to be concentrated, that point is called as the center of mass. असा एक बिंदू की जो बिंदू त्या बॉडीच्या आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल, जिथे त्या वस्तूचं संपूर्ण वस्तुमान एकवटलेलं असतं, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, सेंटर ऑफ मास. आणि मग या दोन बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधलं डिस्टन्स त्या ठिकाणी आपल्याला काउंट करावं लागेल. रिमेंबर वन थिंग दॅट जेव्हा बॉडी ह्या स्पेरिकल असतील त्यावेळेला त्या कशा असतात तर इव्हनली थिक असतात. आणि इव्हनली थिकच्या बाबतीत त्या ठिकाणी काय असतं, त्यांचं जे सेंट्रॉइड आहे, त्यांचं जे सेंटर आहे तेच त्यांचं सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी असतं. मग आता आपल्याला त्या ठिकाणी हे इक्वेशन पाहिलं तर इथे न्यूटनने त्या दोन वस्तू मधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फोर्स का घेतला हे आपल्याला कळणं गरजेचं आहे.
तर याच्यासाठी त्याने केपलरच्या थर्ड लॉचा त्या ठिकाणी वापर केला आणि केपलरच्या थर्ड लॉ वरून त्या ठिकाणी फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर हे त्यानं त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. कसं कॅल्क्युलेट केलं हे तर आपण त्या ठिकाणी पाहू. सपोज दिस इज द बॉडी ऑफ मास m which is performing uniform circular motion around the sun. So what is mean by uniform circular motion? When the body performs the circular motion along the circumference of the circle with a constant speed, then it is called as the uniform circular motion. For the motion of this body, force is required and that force is called as the centripetal force. ज्या फोर्सला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, सेंट्रिपेटल फोर्स असं त्या ठिकाणी म्हणतो. मग या सेंट्रिपेटल फोर्सचं सूत्र आहे F is equal to mv square divided by r. m is the mass of that body, v is the speed or the velocity of that body, and r is the distance between these two objects. Okay, now we want to calculate the speed. So speed is equal to total distance covered divided by total time taken. So we can write it as distance divided by time. So this body performs the one motion in time t. So speed is equal to डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं या बॉडीनं, एक मोशन परफॉर्म केली असं गृहीत धरा. तर मग अशा वेळेला काय, एक सर्क्युलर मोशन जर त्याची कंप्लीट होत असेल तर याचं सर्कम्फरन्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर पाथ, दॅट इज 2 पाय r divided by time taken. We represent as it capital T. स्पीड आपण v ने त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू. v इज इक्वल टू 2 पाय r ला 2 पाय r डिवायडेड बाय ला t ला डिवायडेड बाय t. पण लक्षात ठेवा फोर्सचं सूत्र आपण त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, F इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. पण त्यापैकी v ची जी व्हॅल्यू आहे ती काय, 2 पाय r डिवायडेड बाय t. मग f ला f जशास तसं m ला m आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. v ची किंमत त्या ठिकाणी काय आहे तर 2 पाय r डिवायडेड बाय t डिवायडेड बाय हे r. आपण काही केलेलं नाहीये इथे, m ला m जशास तसं ठेवलं, फक्त v ची जी किंमत आहे ही या ठिकाणी ठेवली, त्याचा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर घेतलं, डिवायडेड बाय r ला डिवायडेड बाय r. मग आपण हे सोडून घेऊया. f इज इक्वल टू आपल्याला त्या ठिकाणी काय मिळते बघा, f इज इक्वल टू m ला m जशास तसं 2 चा स्क्वेअर करा 4, पाय चा स्क्वेअर काय होईल पाय स्क्वेअर, r चा स्क्वेअर काय होईल तर r स्क्वेअर डिवायडेड बाय या t चा स्क्वेअर होल डिवायडेड बाय दिस r. आता या r च्या खाली काही नसते म्हणजे एक असते, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मग हेच इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी कसं लिहिता येईल, देअरफॉर f इज इक्वल टू, आता आपण त्या ठिकाणी लिहू m ला m जशास तसं, इथं 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर डिवायडेड बाय t स्क्वेअर. हे वर गेल्याच्या नंतर काय होईल, इनवर्स होईल 1 डिवायडेड बाय r.
मग आपण त्या ठिकाणी याला असं लिहू शकतो F इज इक्वल टू सुरुवातीला 4 लिहूया 4 पाय स्क्वेअर हे m इंटू r स्क्वेअर डिवायडेड बाय t स्क्वेअर इंटू 1 डिवायडेड बाय r. मग यापैकी हे r आणि ह्या स्क्वेअर मधलं एक r त्या ठिकाणी काय होईल कॅन्सल होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन मिळेल F इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m इंटू r डिवायडेड बाय t स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण त्या ठिकाणी काय करू r ने मल्टिप्लाय करू आणि r ने डिवाइड करू. तुम्हाला माहिती आहे एखाद्या संख्येला जर सारख्याच संख्येने गुणले आणि भागले तर त्याच्या किमतीत फरक पडत नाही. मग आपण काय करू मल्टिप्लाइंग इट multiplying and dividing by r स्क्वेअर. या इक्वेशनला आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय r स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचंय आणि डिवाइड करायचंय. मग इक्वेशन त्या ठिकाणी कसं होईल F इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m इंटू r स्क्वेअर न जर याला मल्टिप्लाय केलं तर r स्क्वेअर आणि हे r म्हणजे काय होईल तर r क्यूब डिवायडेड बाय t स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. आता आपण त्या ठिकाणी काय घेणार आहोत बघा हे r स्क्वेअर जशास तसं ठेवणार आहे f ला f जशास तसं 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय हे r स्क्वेअर जशास तसं ठेवू. इथं काय घेतलंय आपण 4 पाय स्क्वेअर घेतलंय m घेतलंय फक्त r घेतलं नाही. याला आपण सेपरेट लिहिणार आहे r क्यूब डिवायडेड बाय इथं t स्क्वेअर घेतलेलं नाही आपण इथं t स्क्वेअर लिहू. आता तुम्हाला केप्लरचा थर्ड लॉ त्या ठिकाणी माहिती आहे. केप्लरच्या थर्ड लॉ मध्ये त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे केप्लरच्या थर्ड लॉ वरून k इज इक्वल टू t स्क्वेअर अपॉन r क्यूब. हे आपण केप्लरच्या थर्ड लॉ वरून कॅल्क्युलेट केलेले आहे. परंतु इथं दिलंय r क्यूब डिवायडेड बाय t स्क्वेअर याच्या उलट आहे. मग आपण याला त्या ठिकाणी काय करू इथं काही नसतंय म्हणजे एक आहे याला इन्व्हर्स करू म्हणजे काय होईल 1 अपॉन k इज इक्वल टू याला इन्व्हर्स करावं लागेल r क्यूब डिवायडेड बाय t स्क्वेअर. म्हणजे r क्यूब डिवायडेड बाय t स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे तर 1 अपॉन k आहे. देअरफॉर याला आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल f इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m डिवायडेड बाय r स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन k. म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो f इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m इंटू k इंटू r स्क्वेअर किंवा r स्क्वेअर इंटू k तुम्ही कसंही रिप्रेझेंट केलं तरी त्या ठिकाणी चालेल. मग याच्यामध्ये बघा 4 पाय आणि मास हे जे आहे ते त्या ठिकाणी काय आहे कॉन्स्टंट आहे आणि हे त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथं काय राहिलं फक्त डिस्टन्स. म्हणजे इकडे लक्षात घ्या 4 पाय आणि m हे कॉन्स्टंट आहे हेही कॉन्स्टंट आहे. शिल्लक काय राहिलं r स्क्वेअर. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी या पूर्ण कॉन्स्टंट साठी आपण कन्सिडर करूया की या कॉन्स्टंटला आपण काय म्हणूया थोडक्यात x म्हणू किंवा तुम्हाला जे लेटर आवडतंय ए याला आपण ए हे कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर करूया. मग
असं लिहिता येईल आपल्याला F इज इक्वल टू A इंटू 1 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. कारण ही जी आहे या पूर्ण राशीबद्दल आपण काय घेतलं, एक. इथं काही नसतं म्हणजे एक डिवायडेड बाय आर स्क्वेअरला डिवायडेड बाय आर स्क्वेअर. पण तुम्हाला माहितीये जर आपल्याला हे इज इक्वल टू साइन काढायचा असेल आणि त्याच्याऐवजी प्रोपोर्शनॅलिटीचा साइन द्यायचा असेल तर त्याबरोबर हा जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट सुद्धा काय होतो, निघून जातो. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो F इज इक्वल टू च्या ऐवजी काय घेणार, प्रोपोर्शनॅलिटीचा साइन. हे निघून जाईल, शिल्लक काय राहील 1/r स्क्वेअर. म्हणजे या दोन बॉडी मधला असलेला जो फोर्स आहे हा कसा असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू असतो. म्हणजे फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हे केपलरच्या लॉ वरून कुणी सिद्ध केलं, तर त्या ठिकाणी न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने केलं. तुम्हाला हे सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्षात आलं असेल, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ओके, जस्ट वी शॉल स्टॉप हियर.